नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण RBI बँकमध्ये भरती निघालेली आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या, म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जातील। RBI बँक भरती 2026 यामध्ये एकूण 572 रिक्त पदांची भरती होणार आहे। ऑफिस अटेंडंट भरती, तर या भरतीसाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, त्याचबरोबर पदाचे नाव काय आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा, अर्ज कधी करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट नक्की करा, मी त्याचा आन्सर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन। ऑनलाईन पद्धतीने इथे तुम्हाला अर्ज करायचे आहे आणि ही भरती बँकमध्ये नोकरी मिळवण्याची तुम्हाला मोठी संधी चालू झालेली आहे। भरतीची जाहिरात ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे। उमेदवारांनी हा व्हिडिओ एकदा काळजीपूर्वक पाहून घ्यावा आणि मगच अर्ज करा। भरतीचा प्रकार आहे सरकारी नोकरी मिळवण्याची ही सर्वात चांगली संधी आहे। भरतीची श्रेणी आहे केंद्र सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे ही भरती होणार आहे। पदाचे नाव आहे ऑफिस अटेंडंट म्हणजे परिचर। या जागा भरली जाणार आहे। 10वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता असणार आहे। कमीत कमी तुमचं 10वी झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकतात। मासिक वेतन 46,000 इतकं तुमचं मासिक वेतन असणार आहे। वेतन पण चांगलं आहे, तर इथे अर्ज करण्यास काहीच हरकत नाही। आणि आपल्याला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, त्यामुळे तुम्ही जिथे कुठे असणार तिथून तुम्ही आपल्या मोबाईलद्वारे, लॅपटॉपद्वारे, कम्प्युटरद्वारे अर्ज करू शकतात। शैक्षणिक पात्रता ही 10वी पास पाहिजे, त्यापेक्षा जास्तही असेल तरी पण तुम्ही अर्ज करू शकतात, पण कमीत कमी 10वी पास पाहिजे। वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 25 वर्षापर्यंतचे लोक इथं अर्ज करू शकतात। 25 वर्षापेक्षा जास्त असलेले पात्र नाही आहे। भरतीचा कालावधी परमनंट स्वरूपाची नोकरी आहे, कायमस्वरूपी नोकरी आहे। ही खूपच चांगली संधी सर्वांसाठी आहे। आवश्यक पात्रता काय लागणार आहे, तर उमेदवाराने ज्या भरती कार्यालयात अर्ज करत आहे त्या भरती कार्यालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात येणाऱ्या संबंधित राज्य, केंद्रशासित प्रदेशातून 10वी SSC मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण असलेले आवश्यक आहे। समजा तुमचं शिक्षण हे पुणे डिस्ट्रिक्टमध्ये झालेलं आहे, मुंबई डिस्ट्रिक्टमध्ये झालेलं आहे, तर तुम्ही तिथंच अर्ज करणार। पुण्यात झालेलं असेल तर तुम्ही पुण्यासाठी अर्ज करणार। छत्रपती संभाजीनगरला झालेलं असेल तुमचं 10वी पास तुम्ही तिथे, तर त्याच विभागासाठी किंवा जालना डिस्ट्रिक्टमध्ये असेल तर त्या डिस्ट्रिक्टसाठी तुम्ही अर्ज करू शकतात। बीडसाठी असेल तर बीड डिस्ट्रिक्टसाठी। अशा प्रकारे ही पात्रता त्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मान्यताप्राप्त मंडळाची असावी। भरती कार्यालयात अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्या कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या भाषेत म्हणजेच वाचायला, लिहायला आणि बोलायला आणि समजायला प्रवीण असले पाहिजे। म्हणजे आता समजा तुम्ही महाराष्ट्र राज्यातून अर्ज करत आहात, तर तुम्हाला इथली मराठी भाषा ही वाचता, लिहिता आणि बोलता आलेली पाहिजे व्यवस्थित। ही पात्रता पूर्ण असू शकते। आता तुम्ही जी ही जाहिरात मी तुम्हाला सांगत आहे व्हिडिओद्वारे, तर याची संपूर्ण PDF पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ती एकदा चेक करून घ्या। आणि नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारतात ही असणार आहे जागा। अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात केलेल्या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी, मगच अर्ज करा। आणि उमेदवारांनी फक्त बँकेच्या वेबसाईट https://rbj.org.in इथे जाऊनच ऑनलाईन अर्ज करायचा आहे। अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2026 ही अंतिम तारीख आहे। मग 4 फेब्रुवारीच्या आतच तुम्ही सर्वांनी अर्ज करून घ्यावा। आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला PDFची लिंक
अर्जाची लिंक आणि अधिकृत जाहिरातीची लिंकसुद्धा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहे. तर सर्वांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूपच चांगली संधी चालून आलेली आहे, त्यामुळे सर्वांनी नक्कीच अर्ज करावा ही नम्र विनंती. कारण प्रयत्न करण्यास काहीच हरकत नाही. चांगली नोकरी आहे, पगारही चांगला आहे, सरकारी कायमस्वरूपी नोकरी आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत. धन्यवाद.